नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज आपण मान तालुक्यातील बेदाल येथील श्री संत सावतामाळी नगर मध्ये आलेलो आहे. आपल्याला जे दृश्य पाहावयास मिळत आहे ते अखंड पारायण सोहळा या गावाने सुरू केलेला आहे. आमचं गाव आमचा पारायण सोहळा हा भाग क्रमांक 3 आहे आणि पारायण सोहळ्याला किती वर्ष झालेली आहेत, पारायण सोहळा घेण्यामागचे काय कारण आहे आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत या संदर्भात आपण या सावतामाळी नगर भाविकांशी बोलणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरे. नाव काय तुमचं? माझं नाव राजाभाऊ बोराटे. मी या संत सावतामाळी नगरचा रहिवासी असून आमच्या या ठिकाणी प्रथमच संत सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्त सप्ताह आयोजित केलेला आहे. तर या आमच्या वस्तीवर संत सावतामाळी नगर या ठिकाणी या संत सावतामाळी नगर अंडर एक 4-5 वस्त्या आहेत. त्या 4-5 वस्त्यांनी मिळून हा सप्ताह आयोजित केलेला आहे. यामध्ये निंबाळकर वस्ती, चिरमेमाळा, हनुमाननगर, तसेच अडसूळ वस्ती, खारवटी आणि अंतुमाळीचा गोठा या वस्त्यांचा मिळून सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरे. नाव काय महाराज? माझं ध्रुव हनुमंत निंबाळकर. बरं, एक सांगा, आता आपला किती दिवसाचा हा पारायण सोहळा आहे आणि कुणाकुणाचे कीर्तन आहे, प्रवचन आहे या कार्यक्रमात होणार आहे? आमच्या कार्यक्रमामध्ये रूपरेषा अशी आहे सर की हा आम्ही पहिलंच वर्ष सर, आमचं प्रथमच वर्ष आहे आणि सगळा हा तरुण मुलांनी मिळून हा उपक्रम आम्ही निर्माण केलेला आहे. तरुण पिढीत नवचेतन यावं, त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे तर सर्व समाजाने एकत्र यावं. संतांचा महिमा, संतांची परंपरा अजून काही लोकांना आरण हे गाव कुठं आहे तेच माहिती नाही सर. तर संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचं एवढं मोठं कार्य आहे की त्यांच्या कामात राम आहे. त्यांनी राम कसा निर्माण केला. आज आम्ही काल आरण या गावी जाऊन आलो. तिथलं ते महाराजांचं वैभव बघून आम्ही 2 मिनिटं थोडं आश्चर्यचकित झालो. कारण जे पंढरपुरात जे विठ्ठलाचं तेज आहे तेच तेज त्या माझ्या माऊलींच्या ठिकाणी मला बघायला मिळालं, सावता महाराजांच्या ठिकाणी बघायला मिळालं. म्हणजे आज शेती करत सुद्धा माणूस कामात राम म्हणून सुद्धा तिथं परब्रह्म उभं करू शकतो. एवढी मोठी ताकद या नामात आहे. याच्या अनुषंगाने आम्ही काही ठराविक तरुण मंडळींनी एकत्रित बसून सप्त्याचं आम्ही असं नियोजन चालू केलं. अशी काय म्हणजे एक 10-12 दिवसातलं नियोजन आहे. अचानक बसलो सगळे आणि कार्यक्रमाचं नियोजन केलं. लोकांचा खूप असा उत्साह व खूप लोकांचं सहकार्य या ठिकाणी निर्माण झालं. अचानक देणगीच्या स्वरूपातून खूप मोठ्या देणगी दिल्या लोकांनी. हे काय आम्ही करत नाही, हे महाराज करून घेतात. आज जे एवढं मोठं याला स्वरूप येणार आहे सर की हा सप्ताह हा अखंड राहणार आहे, आमच्या पुढच्या पिढी सुद्धा चालवणार आहे. कारण तसं आम्ही काल संकल्प महाराजांच्या ठिकाणी सोडून आलोय की महाराज हे जे आम्ही कार्य पुढे जे निर्माण करतोय हे अखंड चालू राहावं, हे तुमची जबाबदारी आहे आणि करण्याची जी जबाबदारी आहे ती आमची आहे. आम्ही आता या कार्यक्रमानिमित्त खूप छान असे कीर्तन सेवा, सकाळचा काकडा, दुपारचा हरिपाठ, संध्याकाळचा हरिपाठ असं छानपैकी नियोजन केलं आहे या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमामध्ये 21/7/2025 रोजी हरिभक्त पांचाळ आप्पा चिपळूणचे महाराज आहेत. खूप असे वक्ते, छान वक्ते आहेत, त्यांचं कीर्तन घेतलेलं आहे. आपल्या इथल्या सेवासुरी आश्रमाचे असणाऱ्या गाडगेवाडीच्या सौ मनीषाताई सुभाष गाडगे महाराज यांचं दुपारचं कीर्तन आहे. आपल्या मान तालुक्याचे एका गावात आजपर्यंतचा 41 वर्ष ज्या माणसाने अखंड व्यासपीठ चालकाचं काम केलं आहे असे महानुभवी असणारे आमचे आदरणीय श्री माणिकराव गाडगे महाराज शिरोलीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आमचा पार पडणार आहे. त्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांचं काल्याचं कीर्तन तिसऱ्या दिवशी होईल. सकाळी रोज या कार्यक्रमानिमित्त पहाटेच्या 4:30 ते 6 वाजेपर्यंत काकडा होईल. त्याच्यानंतर आमचे जे सगळे वस्तीवरील सर्व मंडळी आहेत त्यांचं ज्ञानेश्वरी वाचन होईल. परत दुपारी ज्ञानेश्वरी वाचन होईल. संध्याकाळी अतिशय उत्साहात रमत गमत नाचत हसत हरिपाठाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर आम्ही सर्व मंडळींनी संध्याकाळी महाभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व त्याच्यानंतर जागर होईल. अशा पद्धतीचं आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं. धन्यवाद. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत व्यासपीठ चालक या पारायण सोहळ्याचे माणिकराव घाडगे महाराज आहेत. गाव शिरवले आहे. महाराज, काय आशीर्वाद रूपी सांगताल या सावतामाळी नगरला? या नवीन प्रथमच वर्ष हा सप्ताह सुरू केलेला आहे. फार आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट आहे. कारण परमार्थ तळागाळापर्यंत सर्वांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे असं संतांचं उद्दिष्ट आहे. आणि त्याप्रमाणे गुरु ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे या संत वाक्याप्रमाणे या सर्व मंडळींनी एकत्र येऊन या सप्त्याचं नियोजन केलेलं आहे. हे फार आनंदाची गोष्ट आहे मंडळी. आणि यातून सर्व भावी पिढीला बी हा आदर आणि हा वारसा पुढे चालू राहील आणि परमार्थाचं ज्ञान आणि आपला देहाचा या उद्धार होण्याचं महान कार्य या नामस्मरणातून होत असतं असं या साधू संतांनी आपल्याला पूर्वीच पाठीमागच मार्ग दावून गेले. आधी दयानिधी तेची संत तेडेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही या संतांच्या उक्तीप्रमाणे या सर्व मंडळीने हा उपक्रम चालू केला आहे. फार आनंदाची आणि पुण्याची गोष्ट आहे. त्याबद्दल मला फार मोठा आनंद होत आहे. धन्यवाद महाराज. आपल्या पारायण सोहळ्याच्या निमित्तानं मौली, तुमचं नाव काय? अजित बोराटे माझं नाव. बरं, काय सांगताल आज कार्यक्रमाचं एवढा भव्य आज चांगलं नियोजन केलेलं आहे? आज कार्यक्रम सांगण्याचं नियोजन एक 20-21 वर्ष झाले. सर्व वस्त्यावरती एक 5-6 वर्ष वस्त्या आहेत. सर्व वस्त्यावरती एक नामकरण आम्ही एक पहिल्यांदा करून घेतलं. संत सावतामाळी नगर म्हणून 21 वर्ष झाले म्हणून ते नामकरण झालेलं. पण ते योगायोग येण्याला बी काहीतरी उद्दिष्ट लागतं किंवा वेळ लागतो किंवा टायमिंग लागतं. ते महाराजांनी सर्व मुलांनी सद्बुद्ध्या दिली. सर्व वस्तीवरची मुलं गोळा झाली, तरुण पिढी. आणि त्यांचे एक असं आलं, आता काय तर आपलं चांगलं कार्य घडलं पाहिजे देवा धर्माचं वगैरे, म्हणून पारायण सोहळा सुरुवात करण्याचा योगायोग आला. आणि ही सुरुवात पहिल्याच वर्ष आहे आणि चांगली सुरुवात झाली आहे. आणि देणगी वगैरे प्रत्येक सोयीच्छेनुसार माणसाने आपापल्या पद्धतीनं भरपूर दिले आहे. आणि सर्व सहकार्य करण्याचं किंवा सहकार्य राहण्याचं प्रत्येकाची भावना आहे. आणि थोडा धार्मिक नाद तरुण पिढीकडे वळावा किंवा थोडस त्याचं उद्दिष्ट राहावं एवढंच हे आहे महत्व. धन्यवाद. बोला. आज आजी मौली, आज तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी झालेला आहे. काय सांगताल तुम्ही ह्या आता नवीन सुना येणार आहेत किंवा तुमच्या लेकीनं? काय नाही, आता हे जसं चालू ठेवतात तसं त्यांनी पण त्याचा काहीतरी अनुभव घ्यावा आणि हे चालू ठेवावं एवढंच, दुसरं काय नाही. मला तर काय एवढं आणि माणसाला एवढं काय बोलायला येणार आहे. पण आहे हे चांगलं आहे, ठीक आहे. आणि चांगलं करतात आणि सगळी लोक एका ठिकाणी येणार, जमणार, हरिभजन होणार, त्यांची सगळ्यांना लाभ मिळणार, हेच महत्वाचं. धन्यवाद. शेतातली कामं सुरू आहेत, पारायण सोहळा झालेला आहे, कसं कामाचं नियोजन करणार आहे तुम्ही? काम 2-3 दिवस बाजूलाच ठेवलेत, कारण आता रामनाम हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट करून काम सगळं बाजूला ठेवून ह्या कार्यात सहभाग, महिलांनी सर्वांनी सहभाग घेतला. ह्यात सगळ्यांचा आनंद आहे. आम्हाला तेवढंच आमचं रामनाम होतंय, आमचं शेतात सत्संग होतोय, ह्यात आम्हाला आनंद आहे. तुमचं नाव सांगा की? शोभा आनंदा बोराटे. तुम्ही सहभागी झालेला आहात, काय सांगताल तुमच्या म्हणजे आता मैत्रिणी आहेत वगैरे ह्या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने? माझं नाव ज्योती विनोद निंबाळकर आहे. ज्ञानेश्वरी काय असते, कशासाठी वाचतात काहीच माहिती नव्हतं. माझं पण पहिलंच वर्ष आहे. मला ह्या नादाने समजेल ज्ञानेश्वरी काय असते, कशासाठी वाचतात, त्यांनी काय लाभ होतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच ह्या श्री संत सावतामाळी नगर मध्ये पारायणाचं पहिलंच वर्ष आहे.
खर तर सर्वांनी उत्साह तर दिसतच आहे. शिवाय संत महात्म्याची परंपरा कशी टिकवायची, विचार कसे टिकवायचे आणि पुढच्या पिढीकडे कसे ते वर्ग व्हायचं किंवा द्यायचे ते विचार, याचा संकल्प या पारायणाच्या सोहळ्यात निमित्तानं केलेला आहे. सावतामाळी नगरमधील सर्व भाविकांच्या म्हणून आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देऊया आणि त्यांच्या या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. बोला पुंडली भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय. वामन मूर्ती श्री विक्रमा, वामन मूर्ती श्री विक्रमा. अगाये सगुणा ये गुणा, अगाये सगुणा अधिकांच्या मती तेजी ने कळा मिळवता षड दर्शने म्हणती.